दिवंगत रतन टाटा यांची जयंती काल नुकतीच झालेली आहे आणि त्यांच्या निमित्तानं त्यांचा एक स्टॅच्यू वाघ स्कल्पचर जे विनय वाघ आहे त्याचे सर्व त्यांनी बनवलेला आहे। हा स्टॅच्यू आहे ज्या ठिकाणी त्यांनी हे डिस्प्ले मॉडेल बनवलेलं आहे ज्यामध्ये रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहायचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याबरोबर विनय वाघ स्वतः आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात। काय संकल्पना होती याच्या मागे? रतन टाटा खरं तर उद्योगपती यांचं निधन याच वर्षी झालं आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त हे मॉडेल बनवलेलं आहे। सर्वात प्रथम म्हणजे मी तिसऱ्या पिढीचा शिल्पकार आहे आणि माझ्या आजोबांनी 80 वर्षापूर्वी जमशेदजी टाटा साहेबांचे त्यांच्या स्टील प्लांटमध्ये जमशेदपूरला बनवलेले आहेत 3-4 परिवाराचे पुतळे आणि त्याच्यानंतर मी स्वतः त्यातले जमशेदजी टाटांचे पुतळे भारतातल्या वेगळ्या ऑफिसमध्ये करून दिलेले आहेत। माझ्या वडिलांनी पण ते एक पुतळे केलेले आहेत ब्रॉन्झमध्ये करून स्थापन, आणि मी स्वतः JRD टाटा साहेबांचा पुतळा एअर इंडियाला केलेला आहे, त्याला झाली 28 वर्ष। तर त्यामुळे हे सगळं केल्यामुळे मी JRD टाटा साहेबांच्या जयंतीला 29 जुलै या वेळेला आम्ही माझ्या स्टुडिओत डिस्प्ले केला होता। तर त्यावेळेला टाटांच्या ऑथॉरिटीजना मी काही बोलवलं होतं वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांना मी तो पुतळा दाखवला होता। तर त्यांना मला हे पण सांगितलं होतं मी ऑथॉरिटीजना वगैरे की जर आपले पुतळे रतन टाटा साहेबांच्या आपण घरी नेऊन डिस्प्ले केले साहेबांच्यासाठी तर फक्त आपल्याला त्यांचे व्ह्यूज पाहिजेत, कारण हे हिस्टॉरिकल पुतळे आहेत। म्हणजे जमशेदजी टाटांचा 80 वर्षापूर्वीचा आता कुठेच नाही पुतळा, जे होते ते ब्रॉन्झमध्ये आहेत आता जिथे लागलेले, ओरिजिनल मॉडेल माझ्याकडे आहे। तर त्यामुळे आता विषय असा झाला की मी त्यांना बोलवलं, म्हणजे मी त्यांच्याकडे जायचं ठरवलं, पण त्यांनी सांगितलं, ऑथॉरिटीने सांगितलं त्यांची तब्येत नाही बरी। आणि माझ्या मनात त्यावेळेला असं होतं की पहिल्यांदा जावं, त्यांचं ओपिनियन घ्यावं, त्यांना विचारावं की काय आम्ही तुमचे फोटो काढू शकतो का किंवा काय पुतळ्याच्या संदर्भात काही, तर काही परमिशन असती तर आम्ही तो विषय पुढे नेला असता आपल्या पद्धतीने। आणि माझं मनात होतं की करावा, पण तो झाला नाही। आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये साहेबांचं निधन झाल्यामुळे झालं काय की निधन झाल्यामुळे मला लगेच निधनाच्या दुसऱ्या दिवशीपासून मला रिसर्च करायला लागला आणि तो पुतळा त्याच्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे स्ट्रक्चर बनवून सुरुवात केली। तो माझा पुतळा 25 तारखेला रात्री तयार झाला आणि 26, 27 आणि 28 हे दिवस मी मीडियासाठी ठेवले होते आणि त्यामुळे तो पुतळा रेडी करून हिरोईक साईज म्हणतात त्याला, हा जवळजवळ 3.5 फुटाच्या जवळ आहे आणि त्या पद्धतीने तो पुतळा झालेला आहे। पण याच्यात काय काय मटेरियल वापरलं आणि काय संकल्पना आहे? कारण की आता आपण बघतोय की हा पुतळा जवळपास तुम्ही ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर सुरू केला, किती दिवसात झाला आणि काय मटेरियल वापरलं? माझ्या मते तो 1.5 महिन्याचा पिरियड असेल ना अंदाजाने। तो त्या 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये हा पुतळा मी तयार केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तयार केला तो रिसर्च करून केला आहे, नुसता नाही केला आहे। 250 फोटो बघितले, स्टडी केले, माझ्याकडे होम थिएटर आहे त्याच्यावर ते बघून त्यांचे डिटेल्स जे आहेत 8-8 फुटाचे एक अवयव करून बघितले, काय काय डिटेल्स दिसतात। त्याच्यानंतर मी इथे काम करतो, इथे मी TV स्क्रीन लावला, या साईजचा फेस होतोय त्याच्यात, तो चेक केला, त्याच्यामध्ये करून जेवढे अँगल्स आहेत तेवढे सगळे स्टडी केले, 100 वेळा पुतळा फिरवलेला आहे, 50 फोटो इथे लावलेत माझ्या इथे स्क्रीनवर आणि परत इथे, असा पूर्ण स्टडी करून नंतर त्या शरीरयष्टी 6 फीट आणि त्यांचं बॉडी स्ट्रक्चर ब्रॉड शोल्डर असे एक व्यक्तीला मी घेऊन नंतर त्यांच्या स्ट्रक्चरला ते सूटप्रमाणे काय त्यांचे डायमेन्शन्स होतात फोटो आणि त्या माणसाच्याकडून असं करून ते केलं। नंतर त्यांच्या ओरिजिनल सूटला ज्या काही फोल्ड पडायच्या ह्या टिपिकल फोल्ड्स आहेत, बटन लावल्यानंतर इथे फिटिंग त्यांचं आहे हे सगळं, आणि ते एकच बटन लावायचे, खालचं बटन लावत नव्हते। हे सगळं स्टडी करून त्यांची टाय होती ती पण डॉटेड टाय त्यांची फेवरेट होती, मी बरेच फोटोत बघितलेली, तर ते घेतलं। आणि त्याच्यानंतर त्यांचे कॉलर पण इथे असा राऊंडिश त्यांचा होतं, जनरली स्ट्रेट असते, पण बऱ्याच फोटोत हे मला वैविध्यपूर्ण वाटलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या। ह्याच्या शर्टचे फोल्ड पण आहेत त्यांचे नॅचरल, असं करून बॉडी स्ट्रक्चर पण ते 1.5 पट व्यक्तीच्या, हे 1.5 पट मॉडेल आहे, त्यांचा चेहरा पण
कॉमन माणसाचा चेहरा म्हणजे हाईटवाल्याचा इथून केसापर्यंत अबाउट 10 इंचेस असतो, हा 15 इंचाचा आहे. आणि हा पुतळा अशासाठी आहे की हा पुतळा डिस्प्लेला खूप उपयुक्त आहे. म्हणजे कुठल्या ऑडिटोरियममध्ये प्रोग्राम असेल तर ठेवला, त्यांच्या कुठल्या ऑफिसेसमध्ये मोठी लॉबी आहे तिथे ठेवला, कुठे आउटसाईड द बिल्डिंग ठेवला बाहेर, आणि कुठे एक लहान गार्डन आहे समजा त्यांच्या प्रिमायसेसमध्ये तिथे ठेवला, म्हणजे ही साईज सुटेबल आहे. आणि जी लाईफ साईज असते ह्युमन साईज ती एक 10 बाय 12, 15, 18 फूट एवढ्या खोलीमध्येच ती बघितली जाते. कारण तिथनं त्याचे डिटेल्स दिसतात, ह्याचे डिटेल्स लांबून दिसतात सगळे. तर ह्या संकल्पनेने केला आहे की हा लांबूनही कुठेही आपण डिस्प्ले केला तर लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा भरावी. निश्चितच आपण बघतो की या ठिकाणी वेगवेगळे पुतळे आहेत आणि तुम्ही जसं सांगत की जवळपास 125 वर्षापासून तुमचं पूर्ण कुटुंबीय हे या पुतळे बनवताना दिसत आहेत. तर आम्हाला त्याच्या संदर्भात काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा ना मी तुम्हाला सांगतो की हा पुतळा तुम्हाला दाखवतोय, हे फाउंडर आहेत जमशेदजी टाटा. हा आजोबांनी 80 वर्षापूर्वी बनवलेला आहे. त्याच्यानंतर JRD टाटा साहेबांचा हा पुतळा बनवला गेला आहे 28 वर्षापूर्वी, 96च्या काळात पुढे मागे तो बनवला आहे एअर इंडियासाठी, त्याच्या लॉबीमध्ये हा केलेला आहे. हे झाले टाटा फॅमिलीचे. बाकीचे जे केलेले आहेत ते जमशेदपूरला ब्रॉन्झमध्ये केलेले आहेत, ते परिवाराच्यासाठी केलेले आहेत. जर मिळाला आम्हाला मोका आणि ते मिळाले तर मी असा विषय ठेवतोय तुमच्या माध्यमातून, एक टाटा साहेबांच्या परिवाराचं पण राष्ट्रीय नेत्यांबरोबर एक एक्झिबिशन करू शकतो, त्यांना श्रद्धांजली म्हणून रतन टाटा साहेबांना वर्षभरात. आणि आता तुम्ही मागे बघतायत हे सगळे फोटो जे आहेत पुतळे जितके बघतायत ते मेजर आमच्या आजोबांनी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे तुम्हाला जो 1 नंबर दिसतोय तो लाईव्ह सिटिंगवरचा महात्मा गांधींचा आहे. नेहरूजी पण फ्रिक्वेंटली यायचे स्टुडिओत इथे, तो आहे. त्याच्यानंतर मोतीलाल नेहरूंचा लखनौला जाऊन केलेला आहे लाईव्ह सिटिंगवरून. खान अब्दुल गफार खान स्टुडिओत यायचे कोपऱ्यावरचा, तो पण लाईव्हचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला गुरुदेव टागोर दिसणार, तो पण लाईव्हचा आहे. त्याच्यानंतर इथे मदन मोहन मालवीय जे आहेत त्यांचा लाईव्हचा आहे. त्यानंतर लाला लजपत राय आणि बरेचसे लाईव्हचे पुतळे आहेत. हे राष्ट्रीय नेत्यांचे मेजर आहेत, एमिनंट पर्सनॅलिटी जी आहेत लाईव्हवरनं केलेले खूप पुतळे आहेत. संगीतकार आहेत, वादक आहेत, संगीत गायन शास्त्रीय संगीताचे असे ते वजीर खान, अल्लाउद्दीन खान, त्याच्यानंतर देना बँकेचे चेअरमन देवकरण नानजी, फत्तेसिंहराव गायकवाड महाराजा बरोडा, HDFCचे बँकेचे चेअरमन ST पारेख, हसमुखबाई पारेख, हे घनश्यामदास बिर्ला, हे नेहरूजींचा इंदिराजी स्वतः आल्या होत्या बघायला. राजेंद्र आणि नेहरू तर जी तर स्वतः यायचेच. आणि राजेंद्रजी प्रसाद त्यांनी आम्हाला आमच्या आजोबांना आणि वडिलांना स्कल्प्टर टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा दिलेला आहे. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकतो, पाठवू शकतो. आणि मागे ते ओशो रजनीश आहेत. इथे मागे त्या गॅपमधून दिसत आहेत ते स्वामी नित्यानंद आहेत. त्याच्याबरोबर सुभाष बाबूजी पण स्टुडिओत यायचे, त्यांचा पण केलेला आहे. छत्रपतींचे केलेले आहेत खूप पुतळे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, अर्धा पुतळे घोड्यावरचे वगैरे केलेले आहेत. त्याच्यानंतर महात्मा गांधींचा तर बऱ्याच ठिकाणी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, नॅशनल सिव्हिल राईट म्युझियम, अशा कमीत कमी 100 ठिकाणी गेल्या 60 वर्षात केलेले आहे पुतळा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. वल्लभभाई पटेल यांचा पार्लमेंटच्या इथे केलेला आहे, बाहेर बाजूला अशोक रोडवर मोठा 13 फुटाचा. भगतसिंगांचा केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला दिसत आहेत ते बाबासाहेबांचं हे खूप मोठं शिल्प जे बँगलोरला केलेलं आहे. विधानसौधेला 12.5 फुटाचा आहे. हा बँगलोरच्या इथे बाजूला एका गावामध्ये तिथे आम्ही केलेले आहे. बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत ते असे 11 फुटाचे. आणि जगातला पहिला पुतळा बाबासाहेबांचा माझ्या वडिलांनी केला, जो कुपरेजला आहे. आणि मी त्यांच्या निवासस्थानी लंडनला केलेले आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर त्यांचं निवासस्थान आहे तिथे. आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी त्या प्रिमायसेसचं ओपनिंग केलं. फडणवीस साहेबांनी पण केलेलं आहे त्याच्यामध्ये पुतळ्याचं अनावरण. आणि त्याची कॉपी ही अशी आहे, ही आहे मागे दिसते ती ब्रॉन्झमध्ये, तो पण ब्रॉन्झमध्ये आहे 6.5 फुटाचा बाबासाहेबांचा. आणि त्या कार्यामुळे बाबासाहेबांचे 1000 पुतळे आमच्या स्टुडिओतनं बनलेले आहेत 60च्या पेक्षा जास्ती वर्षात, छोट्यापासून मोठे. 14 तळ्याचा आहे माझा आणि वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात केलेल्या आहेत. त्यामुळे मला
च्या स्मृतीसाठी आम्ही केलंय म्हणून 193 देशातून डॉक्टर आंबेडकर रत्न पुरस्कार ओबामाच्या ऑफिसमध्ये त्यावेळेला 16 तो दिला गेला. पण त्यावेळेला आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं इथे मेरीटाईम सुमिटला त्यांचं ओपनिंग होतं, त्यामुळे त्या हाफ बस्ट बाबासाहेबांचा त्याचं अनावरण केलं आणि त्यांनी ते प्रोग्राम चालू केला. त्यामुळे निश्चितच म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतो की हा वाघ स्कल्पचर यांचा स्टुडिओ आहे, ज्या ठिकाणी 125 वर्षापासून म्हणजे इतिहास कालापासून आतापर्यंतच्या रतन टाटापर्यंत यांचे पुतळे किंवा त्या व्यक्तिमत्वाचं शिल्प जे आहे त्या वाघ यांनी बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि रतन टाटा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी हा पुतळा बनवला. आणि त्याचबरोबर इतर कोणी जे इतिहासकार असेल किंवा इतिहासातले व्यक्तिमत्व असतील त्यांचे सुद्धा पुतळे बनवून इतिहासाला कुठेतरी नवीन दिशा किंवा त्या संदर्भातला त्यांचं दिशादर्शकपणा आहे तो दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामन विक्रमसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.